मिस्टर कानेटकर, खरं तर मला असं वाटते की आता मलाच गाडी शिकून घ्यायला हवी. म्हणजे बघा ना, तुम्हाला एवढं लागलंय तरीही तुम्हीच गाडी चालवलीत आणि नेमकं आजच तुमच्या ड्रायव्हर दादांना पण घरी लवकर जायचं होतं. जानू, तुझ्याबरोबर वेळ घालवायला मिळत असताना मी ड्रायव्हरला का राहू देईन आपल्यामध्ये? त्याला मीच मुद्दाम घरी पाठवलं. मिस्टर कानेटकर, काही म्हणालात का तुम्ही? हेच म्हणत होतो की रादर विचार करत होतो की तुम्हाला मीच गाडी शिकवू शकतो. चालेल ना? चालेल ना. जानू, हा दिवस इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. फायनली तू आपल्या घरी परत येतेस. यू हॅव नो क्लू मी किती एक्सायटेड आहे. मी प्रॉमिस केलं होतं स्वतःला की काय वाटेल ते झालं तरी मी तुला परत आपल्या घरी आणेन. मिस जानवी, प्लीज कम. मिस जानवी, वेलकम टू माय हंबल अबोर्ड. हां सर, अहो हे अजिबात हंबल नाहीये. हो, केवढं मोठं घर आहे तुमचं. प्लीज कम. मिस्टर कानेटकर, खरं तर आवडलं असतं मला आत यायला, पण आज नको. मी पुन्हा कधीतरी येते. नाही म्हणजे काय, तुम्हाला एवढं लागलंय, आता तुम्हाला आरामाची गरज आहे. उगाच मी येईन मग मी बडबड करत बसेन, त्यापेक्षा तुम्हाला त्रास नको व्हायला. नो नो मिस जानवी, मला खरंच बरं वाटतं आता. आणि इनफॅक्ट जर का तुम्ही आत आलात, मला तुम्हाला होस्ट करता आलं तर मला अजून बरं वाटेल. बट देन अगेन आय वोंट इन्सिस्ट. इट्स अप टू यू. ओके. मिस जानवी, I'm so sorry, मिस्टर कानेटकर. I'm so sorry. इट्स ओके, इट्स ओके. मिस्टर कानेटकर, मी घरी जाते आता. मला ना जरा गरगरल्यासारखं होतंय आणि खूप वियर्ड वाटतंय. मी जाते. मी नंतर कधीतरी येईन तुमच्या घरी. ठीक आहे, मी तुम्हाला ड्रॉप करतो. नाही, इट्स ओके. मी जाईन आणि तसंही तुम्हाला रेस्टची गरज आहे आता. मी जाते ना. मिस जानवी, ट्रस्ट मी, आय विल ड्रॉप यू. मिस्टर कानेटकर, हो नका एवढी काळजी करू. मी ऑटो बुक करते आणि मी जाते. ठीक आहे, मी तुमच्यासाठी कॅब बुक करतो. बोला वहिनी, मागताय ना माफी? का या सगळ्या मागचं गलिच्छ कारण काय होतं तुमचं ते सांगतायत? पण मी माफी मागण्यासारखं काही केलंच नाहीये. की या घरामध्ये कोणाची व्यथा समजून त्याला निस्वार्थी मदत करणं चुकीचं आहे. ऐका ना वहिनी, उगाच विषय बदलू नका. तुम्ही त्या मंदिरात का गेला होता, ती व्यक्ती कोण होती आणि तिला पैसे का दिले ते फक्त सांगा तुम्ही. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना खरं काय ते ऐकायचंय ना? सांगते मी मंदिरात ज्या बाईला भेटले त्या सुरेखा ताई होत्या. आणि आई, तुम्हाला आठवत असेल, सुरेखा ताई आपल्याकडे कामाला होत्या. त्यांच्या सासऱ्याच्या ऑपरेशनसाठी त्यांना मदत हवी होती आणि तीच करायला मी मंदिरात गेले होते. त्यांना घरी का नाही बोलवलं? मी तिला घरी बोलवलं होतं, पण तिला लाज वाटत होती. तिचं असं म्हणणं होतं की
आता मी तुमच्या घरात काम करत नाही, मग मी तुमच्याकडून पैसे कसे घेणार? आणि ते मला जाणवलं म्हणून मी तिला आग्रह नाही केला. मी थेट मंदिरात गेले आणि तिची मदत केली. आता ह्या सगळ्याला जर तुम्ही मी चोरून पैसे दिले असं जर म्हणत असाल तर मला मान्य आहे. हो, दिले मी चोरून पैसे तिला. तुम्ही मला खोटं ठरवता, माझ्यावर थेट आरोप करता. जर घरी न सांगता मी एखाद्या बाईला मदत केली तर तो गुन्हा आहे का? वहिनी, ज्या सुरेखा मावशी आपल्याकडे काम करायच्या ना त्या वयस्कर होत्या आणि मी आज जी बाई पाहिली ना ती बाई तरुण होती. काय बोलतोस तू सिद्धू? आज ज्या बाईला मी मंदिरात भेटले ती खरी जोगतीन होती की नाही हे तू खात्रीने सांगणार आहेस? आणि मी जे काही करते चुकीचंच करते असा आरोप करतोस माझ्यावर. त्यासाठी काहीतरी पुरावा असेल ना तुझ्याकडे? दाखव मग पुरावा, बोल ना. सिद्धू, नीलांबरी बरोबर बोलतेय. मला माहिती आहे तुला ती जे जोगतिणीने जे भाकीत केलं होतं त्याचा त्रास होतोय. घरात जे काही झालं, भावनाला जे काही बोललं गेलं, बाळाबद्दल जे काही बोललं गेलं, त्या सगळ्याचाही तुला त्रास होतोय. आणि हे सगळं तुला खोटंही ठरवायचंय. पण आपल्याकडे नीलांबरीच्या विरोधात जोपर्यंत पुरावा सापडत नाही तोपर्यंत आपण तिला आरोपी नाही ठरवू शकत. आई म्हणतायत ते बरोबर आहे असं मला वाटतंय. पण हे सगळं तुम्ही आत्ता बोलताय? मगाशी सिद्धूने काहीतरी अर्धवट माहिती दिली आणि तुम्ही सगळ्यांनी विश्वासही ठेवला त्यावर. या कुटुंबातून, या घरातून लगेच बेदखल करायला तयार झालात. मला माहिती आहे माझ्याकडून तुम्हाला फायदा नाहीये ना. माझ्या पोटी मूल नाही, माझ्या नवऱ्याला घरात राजकारणात मान नाही, म्हणून हिला हाकलून दिलं तरी चालेल. पण तुम्ही कोणीतरी एकदा तरी माझ्या बाजूने विचार केला? या घरावर तर माझा हक्क नाहीच आहे. या घरात सतत मला जाणवत राहतं की मी एक उपरी आहे. पण नंतर मी स्वतःला समजवते की घरच्यांच्या मनामध्ये असं नसेल. पण आज सगळं सत्य समोर आलं की मी तुमच्यासाठी कोणीच नाहीये. नीलांबरी, हे सत्य ऐकून वाईट वाटलं, पण चला निदान कळलं तरी. आणि हो, अजून एक, आज तुम्ही सगळ्यांनी या घरात माझी काय लायकी आहे याची जाणीव करून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. नीलांबरी, हे बघ आई. काय हे? सिद्धू, जा आता तिची समजूत काढ जा. वहिनी, खूप हुशारीने गेम पलटवला होता तुम्ही. पण मी सुद्धा सिद्धिराज गाडे पाटील आहे, अशी हार मानणार नाही मी. माझ्याकडे पुरावा होता, तुम्ही दाखवू शकलो असतो. पण त्यात त्या बाईचा चेहरा दिसत नव्हता म्हणून तुम्ही वाचलात. पण लवकरात लवकर मी ठोस पुरावा नक्की मिळवेन.